नमस्कार. मी आज आपल्याला वेगळ्या विषयावर बोलणार आहे. बऱ्याच घरांमध्ये नाही, जवळजवळ सर्वच घरामध्ये लहान मोठी वयस्कर माणसं सर्व लोक घरामध्ये वेळ नसतो किंवा असतो तर गेम हे खेळत असतात. तर कोणते गेम खेळल्याने आपल्याला त्रास होतो, नुकसान होतं, याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्या कायदेशीर नियम कोणते ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर आपण कोणते गेम कायदेशीर आहेत, तसेच कोणते गेम खेळल्यास गुन्हा होऊ शकतो आणि पैसे जिंकणे गुन्हा आहे का, ह्या सर्व गोष्टींवर मी आज आपल्याला माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला माहिती आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पालक, तरुण, गेम खेळणारे सर्वच जण आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जरी गेम खेळत नसतील, तुमच्या घरामध्ये तुमच्या समोर बसून जर कोणी गेम खेळत असेल तर त्यांना ही माहिती नक्की सांगा. ऑनलाईन गेमिंग म्हणजे काय? तर ऑनलाईन गेमिंग म्हणजे मोबाईलवर किंवा संगणकावर, मोबाईलवर, कॉम्प्युटरवर, लॅपटॉपवर, इंटरनेटच्या माध्यमातून खेळले जाणारे गेम, त्याला ऑनलाईन गेम असं म्हणतात. त्यात उदाहरण कुठलं आहे, आपण आता कोणते गेम आहेत ते बघू. तर त्यामध्ये पबजी आहे, फ्री फायर आहे, लुडो आहे, चेस आहे, फॅन्टासी स्पोर्ट्स आहे, रमी आहे, पोकर आहे, कॅसिनो आहेत. अशा प्रकारचे गेम असतात. कायदेशीरदृष्ट्या ऑनलाईन गेमिंग दोन प्रकारात विभागले जातात. तर पहिलं कुठलं आहे, गेम ऑफ स्किल म्हणजे कौशल्यावर आधारित खेळले जाणारे गेम. तर ते कुठले, जे खेळ कौशल्य, बुद्धी, अनुभव यावर अवलंबून असतात असे गेम. उदाहरण बघू आपण. तर त्याच्यामध्ये कुठलं आहेत, एक आहे चेस, दुसरं आहे रमी, फॅन्टासी स्पोर्ट्स आणि स्किल बेस ऑनलाईन गेम्स. हे गेम भारतात कायदेशीर मानले जातात काही अटींसह. मग त्याच्यामध्ये काही अटी आहेत, त्या पूर्ण केल्याशिवाय कायदेशीर मानले जाणार नाहीत. आणि दुसरं आहे गेम ऑफ चान्स, नशिबावर आधारित खेळणारे खेळ. जे खेळ पूर्णपणे नशिबावर अवलंबून असतात असे. उदाहरण बघूयात. तर कुठले, ऑनलाईन कॅसिनो आहे, बेटिंग आहे, सट्टा आहे, लकी ड्रॉ आहे. या प्रकारचे गेम हे बहुतेक राज्यामध्ये बेकायदेशीर आहेत. हे दोन प्रकार गेममधले मी तुम्हाला आता सांगितले आहेत. तर भारतातील प्रमुख कायदे कुठले यासाठी आपण ते बघूयात. पब्लिक गेमिंग ॲक्ट 1867 सेक्शन 3 आणि 4, जुगार चालवणे व खेळणे हा गुन्हा आहे. ऑनलाईन गेमिंगला अनेक राज्ये याच कायद्यांतर्गत गुन्हा मानतात. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 सेक्शन 66D 66D, त्यात आहे ऑनलाईन फसवणूक, गेमिंग ॲपद्वारे पैसे फसवले हा गुन्हा सेक्शन 67 मध्ये येतो. त्यात अश्लील, गैरकायदेशीर कंटेंट टाकणे. इंडियन पिनल कोड IPC नुसार भारतीय न्यायसंहिता BNS 2023 सेक्शन 420 फसवणूक हे येतं. फेक गेमिंग ॲप, विनिंग न देणे, पैसे अडकवणे हे सेक्शन 406 क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट यामध्ये येत असतं. 2023 ऑनलाईन गेमिंग रूल कुठले आहेत ते बघूयात. त्याच्यामध्ये भारत सरकारने 2023 मध्ये ऑनलाईन गेमिंगसाठी नवे नियम लागू केलेले आहेत. रिअल मनी गेमिंगसाठी आपण बघूयात आता काय आहे. गव्हर्नमेंट अप्रुव्हल सेल्फ रेग्युलेटरी बॉडी आवश्यक आहे. KYC अनिवार्य आहे. तिसरं, 18 वर्षाखालील मुलांना बंदी आहे. ॲडिक्शन वॉर्निंग, ट्रान्सपरंट विड्रॉल पॉलिसी हे नियम 2026 ला लागू आहेत. सुप्रीम कोर्टचे महत्त्वाचे निर्णय कुठले आहेत ते बघूयात. रमीचा गेम ऑफ स्किल आहे आणि फॅन्टासी स्पोर्ट्स कायदेशीर स्किल बेस आहे. कोणत्या गोष्टींमध्ये नागरिकांनी सावध राहावे? जर ॲप गव्हर्नमेंट अप्रुव्हल नसेल तर तुम्ही सावध राहायला पाहिजे. विड्रॉल होत नाही, ॲप अचानक बंद होते,
पैसे किंवा रुपये डबल करण्याचे आमिष दाखवलं जातं. कॅसिनो किंवा बेटिंग प्रकार हे सर्व गुन्हे ठरू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता पालकांसाठी महत्त्वाची सूचना. 18 वर्षाखालील मुलांना रिअल मनी गेमिंग हे बेकायदेशीर आहे, म्हणजे ते गेम त्यांनी खेळू नये. ॲडिशन, डिप्रेशन, सुसाईड केसेस आता सध्या खूप वाढत आहेत. गेममध्ये निराशा येते किंवा हरलं तर मुलं लगेच त्या गोष्टींवर विचार करत असतात. पालकांनी मुलांच्या मोबाईलवर पूर्णपणे लक्ष ठेवलं पाहिजे. आपला मुलगा कोणता गेम खेळतो आहे असं पालकांचं घरामध्ये लक्ष पाहिजे. त्या पण कायदेशीर उपाय काय आहेत ते पाहूयात. ऑनलाईन गेमिंगमुळे तुम्हाला पैसे रुपये हे फसवले गेले किंवा ॲप बंद पडले तर विनिंग दिले नाही तर तुम्ही सायबर क्राईम कंप्लेंट 1930 किंवा cybercrime.government.in वर कंप्लेंट करू शकता. परत एकदा सांगते, हेल्पलाईन नंबर आहे 1930 आणि वेबसाईट आहे cybercrime.government.in. ह्या वेबसाईटवर तुम्ही कंप्लेंट करू शकता. पोलीस FIR IPC 420 IT ॲक्ट 66D करू शकता. कंझ्युमर कोर्टात देखील तुम्ही केस करू शकता. लीगल नोटीस ॲडव्होकेटद्वारे तुम्हीही पाठवू शकता. ह्या पद्धतीने मी तुम्हाला ऑनलाईन गेमिंगचं 2026चे कायदेशीर नियम हे सांगितलेले आहेत. आणि महत्त्वाची टिप्स आता मी सांगते. ऑनलाईन गेमिंग संपूर्णपणे बेकायदेशीर नाही, पण अटी व नियम पाळले गेले पाहिजे. जर ते पाळले नाही तर गुन्हा तुमच्यावर होऊ शकतो. म्हणून बेकायदेशीर किंवा कायदेशीर गेम ओळखा. फसव्या ॲपपासून तुम्ही दूर राहा, सावध राहा. तुम्हाला ही कायदेशीर माहिती कशी वाटली नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्की करा. आणि बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे पुढचे ऑनलाईन व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसत जातील. धन्यवाद.